खालचा व्ह्यू बघा काय. आणि इकडे एकविराईचं दर्शन घडणार आहे आपल्याला आता. कसलं वाटतंय बघा मंदिर. सगळे बघा साड्या वगैरे नेसून, श्रद्धा असते प्रत्येकाची. सगळे नाचतायत एकविराईच्या गाण्यावरती. आपण पण जाऊन आता नाचूया. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. तर सध्या इकडे पुण्या साईडला, लोणावळा साईडला आलेलो आहे आणि एकविराईच्या दर्शनासाठी आलेलो आहे. आधीचा व्लॉग तुम्ही बघितला असेल, ट्रॅव्हलिंगचा होता. प्रवास करत आपण ठाण्यावरून इकडे आलेलो. ठाण्यावरून लोणावळ्याला आलो आणि तेव्हा काय झालं माहिती आहे, गाडीतून उतरताना आम्ही अर्धे उतरलो आणि अर्धे उतरायचे राहिले, आतमध्येच राहिले. तर तेव्हा अर्धे आमचे मित्र अडकले होते आतमध्ये. तेव्हा धमाल झाली, भारी मजा आली. म्हणजे खरं तर एक मनोरंजनाचा पार्ट झाला, तो तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, तुम्हाला दाखवतोय. अरे आमचे गडी राहिला आतमध्ये. हे युट्यूबर आहेत ते, यांचे चॅनल दाखव. युट्यूबर आहे म्हणून भारी होती त्याला. हे सबस्क्रायबर, अरे सबस्क्रायबर दाखवा तुमचे, भारी होते. तुमचे सबस्क्रायबर दाखवायचे, आमचे एवढे सबस्क्रायबर आहे. हे कुठं आहे? अरे ये लवकर ये. बॅग दे, बॅग दे, बॅग दे. ये प्रतीक कुठं आहे? आला काय? शपथ बेकार. आता कोल्हापूरला बसला होता, खाली बसले का उतरत पण नव्हता. तर तुम्ही बघितलात, अशा पद्धतीने धमाल झाली उतरता उतरता. मित्रांसोबत अशा मजा मस्ती होतच असतात. आणि आता आम्हाला वरती कार्ला डोंगर चढायला जायचं आहे. इथून तिकडे वरती जायचं आहे. इकडून सगळे मित्र आपल्या सोबत आहेत. इथे आम्ही थांबलो होतो या ठिकाणी आणि चेंज वगैरे केलेलं, फ्रेश वगैरे झालेलो. आणि आत्ता मी पहिल्यांदाच आलोय एकविरीला. तू किती वेळ झालास आहे? मी तिसऱ्यांदा आलोय. म्हणजे अनुभव याला आहे भावाला. आणि आपण भावानं नवीन चपला फिरण्यासाठी खास घेतला नाही. अभिनंदन भावा. तर पहिलाच माझा अनुभव असणार आहे, तर तुमच्यापर्यंत शेअर करतोय. याआधी फक्त व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये मी बघितलंय मंदिर, परंतु प्रत्यक्षात जाण्याची वेळ आता आलेली आहे. येस. तर चला, एक वेगळीच एक्साइटमेंट आहे वरती जाण्याची. तुम्ही सुद्धा याआधी कोण व्हिडिओ बघणारे जर तुम्ही आला असतात एकविराईच्या दर्शनाला, तर कमेंट करून नक्की सांगा. जे जे कोण आले असतील किंवा जे कोण येणार असतील. खूप असे मित्र असतात की त्याचे प्लॅन करतात आणि कॅन्सल करतात, परंतु आम्ही एकदा प्लॅन केला की प्लॅन आमचं सक्सेसफुल करतोच आम्ही. कारण आपले मित्रपरिवार तसे आहेत. प्लॅन कॅन्सल आमच्या डिक्शनरीत शब्द नाही. एकदा प्लॅन केलेला म्हणजे केलेला. समोर मंदिर दिसतंय, जे फोटोमध्ये मी आजपर्यंत बघत आलो होतो, आता प्रत्यक्षात ते मंदिर बघतोय मी. आणि इकडून रस्ता सुद्धा आहे जायला गाड्यांचा बहुतेक. कुठपर्यंत वरपर्यंत गाड्या जातात काय एवढा काय आपल्याला आयडिया नाही. तिकडे वरती डोंगर दिसतोय. तर चला, चालत चालत जायचं आहे आपल्याला आईचं दर्शन घेण्यासाठी. कारण कुठेही असू दे, गड किल्ले असू दे, कोणतंही देवस्थान असू दे, चालत जाऊन दर्शन घेण्याची जी मजा आहे ती मजा कुठेच नाही. खूप जण रोपवेने जातात वगैरे, असं खूप ऑप्शन असतात, परंतु जी मेहनत करून चालत जाऊन दर्शन घेण्याची मजा आहे ना, ती रोपवेने वगैरे जाऊन दर्शन घेणे किंवा गड किल्ले पाहणे, त्यात ती मजा नाही आहे मित्रांनो. खरं तर आम्ही रायगड असू दे, कोणत्याही किल्ल्यावरती जरी गेलो तरी आम्ही रोपवेचा वापर नाही करत, चालतच जातो. खूप मजा येते चालत जाण्यासाठी आणि वेगवेगळे अनुभव घ्यायला मिळतात. रायगडावरती तर रोपवेच्या ह्याच्यातून स्वर्ग दिसतो आपल्याला, स्वर्ग. आणि आता सुद्धा मस्तपैकी चालत जायचं आहे. प्रथमतः आलात तुम्ही तर इथे या ठिकाणी पायथा मंदिराजवळ दर्शनाला जायचं. पायथ्यालाच हे मंदिर आहे. इथून वरती सुरुवात चालायला करायची. आणि श्री आई एकविरा देवी शक्तीपीठ पायथा मंदिर, वेहरगाव. मंदिरात आतमध्ये मूर्ती दाखवू शकत नाही. इथून फोटोमध्ये बघा, फोटोमध्ये मूर्ती दिसते बघा.
तिकडे बँडवाले सुद्धा आलेत, तिकडे नाचणार आहे. बँड घेऊन आले, तो वाजवणार आहे वाटतं आता. कदाचित वाजवून नाचतील ते. हा बँड ऐकायला ना भारी वाटतंय. एकविराईची गाणी वाजवून जे ढोल ताशे वाजवतात ना, एक वेगळीच मजा असते. पायथ्यासपासून चढायला सुरुवात केलेली आहे आम्ही. तर चला एकविराईच्या दर्शनाला. मस्त वरती वरती चढत जायचंय पायऱ्यांनी. जास्त लांब नाही असं मी ऐकलंय, परंतु आता प्रत्यक्षात अनुभवूया. जास्त लांब आहे की जवळ आहे का आपल्याला माहित नाही. चला वरती जाताना छोटे छोटे वॉटरफॉल दिसत आहेत ना, भारी वाटतात ते बघा. मिनी वॉटरफॉल. पावसाच्या दिवसामध्ये नजाराच भारी असतो. मस्त वाटतंय ना. प्रत्येकाची ॲडव्हर्टाईज बघा कशी, हॉटेलवाल्यांची सुद्धा. जसं जशा पायऱ्या आपण चढत जातोय ना, तसं तशी आतुरता वाढत जाते मंदिर बघण्याची. सगळे शांत चित्ताने आम्ही चढतोय. आवाज नाही. हा भारी वाटते पण आता. आणि कारण आता जास्त गर्दी नाही म्हणून, नाहीतर ज्यावेळी पालखी सोहळा वगैरे असतो ना, खूप गर्दी असते जबरदस्त. आता गर्दी नाही म्हणून काय वाटत नाही एवढं. झऱ्याचं येणारं पाणी हे शुद्ध असतं एकदम. आणि हे बघा, हे काका आहेत इथून पाणी घेऊन चाललेत. हंडा आहे म्हणजे बहुतेक पिण्यासाठीच नेत आहेत पाणी. हे बघा, इथून पाणी वाहतंय शुद्ध निर्मळ मस्तपैकी. आणि ते पिण्यासाठी पाणी वापरत आहेत. असे खूप जण भक्तगण सुद्धा दर्शनाला येत असतात. आम्ही सुद्धा आलोय, मित्रपरिवार आमचा मिळून. वरती गुरंसुद्धा आहेत. वरतून येणारे बघा, इथून तिकडे असे लांबचे वॉटरफॉल दिसत आहेत. ते बघा त्या साईडला थोडे थोडे दिसत असतील, तिकडचे वॉटरफॉल दिसत आहेत. चला आमचे मित्र तिघेजण पुढे चालत आहेत, इकडे मागे चालत आहेत. किती पायऱ्या, काय आयडिया? किती पायऱ्या किती आहेत माहिती आहेत? नाही माहिती, काय कल्पना नाही पायऱ्या किती आहेत एकविराईच्या दर्शनाला येताना या मंदिराच्या. जर तुम्हाला माहीत असतील की हा कारला डोंगर चढायला किती पायऱ्या आहेत, तर कमेंट करून नक्की सांगा की ह्या कारला डोंगराला पायऱ्या किती आहेत म्हणून. कशी झाडं वाटतात बघा, हिरवळ तर भारी वाटते. आपल्या कोकणासारखा फिलिंग येतोय पूर्णपणे आपल्याला इथं या ठिकाणी. इथून छतबीत बांधलेलं आहे. ते दुकानं इथे बंद आहेत सध्या. मला वाटतं सीझनला चालू असावी ती दुकानं, आता बंद आहेत. पाणी वाहून येते वरती. पावसाने चांगली साथ दिली आहे आम्हाला. पाऊस नाही म्हणून मनसोक्त फिरतोय मस्त आहे. की जर पाऊस असता ना तर एवढं व्यवस्थित जाताना असं भिजायला झालं असतं. छत्र्या पण मोजक्याच आणलेल्या आहेत आम्ही, असा आहे विषय. रेनकोट पण घेतलेलं नाही. पावसा फक्त साथ दे, वरतून दर्शन घेऊन आम्ही खाली येऊ दे आम्हाला. इकडे वरती गाड्यांचे पार्किंग आहे. जे गाडी घेऊन येतात ना त्या इथपर्यंत बघा, तिकडे गाड्या लावलेल्या आहेत. आणि त्या बघायचे दाखवलं ना रोड खालून येताना, त्या गाड्या इथपर्यंत येतात. इथून सगळ्यांनाच चालत जावं लागतं. मी इकडून पायी चालत आलो. पायी चालवण्याची मजा वेगळी आहे एक. तर चला वरती अजून किती मिनटं आहेत चालायची काय माहीत नाही आपल्याला, परंतु चला चालत जाऊया. त्या ठिकाणी सुद्धा एक श्री एकविरा पाचपायरी पादुका मंदिर आहे. एवढं मोठं नाही पायरी. कुठे गेले आमचे मित्रपरिवार? पाचपायरी मंदिरात दर्शन घेऊन येऊया आपण. पाचपायरी मंदिराचे इथे आम्ही दर्शन घेतलेलं आहे. आणि पाठी बघितलेलं तर बघा कसला पाऊस जबरदस्त धरला आहे त्या साईडला. वातावरण पावसाने जोराचं केलेलं आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. दुकानामध्ये छान छान एकविराईच्या प्रतिमा आहेत, बघू शकता तुम्ही. इथे साड्या आहेत खंड्या नारळाने ओठी भरण्यासाठी.
इथे बघा छोटासा वॉटरफॉल दिसतोय आपल्याला. तिकडे पुढे मोठा थोडा वॉटरफॉल आहे. इथून थोडीशी उभी चढण आहे वाटतं, कारण तिकडे माणसं येत आहेत ना, त्यांना बघून असं वाटतंय. खाली बघा कसं वातावरण आहे. त्या साईडला ऊन पडलेलं दिसतंय तिकडे, आणि इकडे पावसाचं वातावरण आहे. चला, हा एक वॉटरफॉल आणि इथून मोठा वॉटरफॉल येताना पाहायला मिळतोय आपल्याला. येणारे भक्तगण वरतून खूप आहेत, याचा अर्थ थोडीफार तरी गर्दी असावी वरती. वरतून येताना सांभाळून, कारण पाऊस सुद्धा पडतोय. खालून वर जाताना काय नाही, पण वरतून येताना थोडी उभं वाटतंय, त्यामुळे सांभाळून या सगळ्यांनीच. समोर बघा कसा दिसतोय ना व्ह्यू, भारी वाटतंय. मैदान खालचा मळ्याचा व्ह्यू दिसतोय बघा कसला, एक नंबर वाटतंय. कॅमेरा सुद्धा आहे बघा, आता कॅमेरा इथे लावलेला. शेवटी आपण आलो आहोत पायऱ्या चढून वरती. समोरचा माहोल बघू शकता तुम्ही. आजपर्यंत मी व्हिडिओत बघितला होता, मगाशी सांगितल्याप्रमाणे आता प्रत्यक्षात बघतोय. इकडे कसा धबधबा येतोय बघा वरतून, भारी वाटतंय बघायला. वरतून येणारा हा वॉटरफॉल, लेण्या आहेत या. हा बघा वॉटरफॉल कसा वरतून येतोय खाली. त्या ठिकाणी पालखी सोहळ्याच्या वेळी एवढी गर्दी असते ना, तुफान गर्दी असते, जबरदस्त गर्दी असते. खालचा व्ह्यू बघा काय, आणि इकडे एकविराईचं दर्शन घडणार आहे आपल्याला आता. कसलं वाटतंय बघा मंदिर. सगळे बघा साड्या वगैरे नेसून, श्रद्धा असते प्रत्येकाची. मंदिरात आईच्या दर्शनाला येत असतात. चला आपण पण जाऊया, दर्शन घेऊया. संपूर्ण लेणी आहे बघा, सुंदर दिसते बघा कशी लेणी कोरलेली, एकदम लेणीसारखं दिसतंय की नाही. आतमध्ये आम्ही आता निघालो आहोत. बहुतेक आतमध्ये शूट करू देणार नाहीत. खाली बघा इकडून सुद्धा पाणी येतंय पावसाचं. पहिल्यांदाच आईच्या दर्शनाला, खरंच भारी फिलिंग वाटते मित्रांनो खरं तर. कारण देवदर्शन करायला मला खूप आवडतात पहिल्यापासूनच, कारण तुम्ही व्हिडिओ वगैरे बघित असाल आपल्या, खूप देवदर्शनाचे व्हिडिओ याच्या मागे सुद्धा मी व्लॉग केलेले आहेत. त्यामुळे आज आलो इथं. आज सोमवारचा वार आहे, मंगळवार असतं तर हे असं फोटो व्हिडिओ काढण्याचे बघा सक्त मनाई आहे. त्यामुळे इथून कॅमेरा आपला बंद करायला लागणार आहे आपल्याला. चल, दर्शन घेऊन आम्ही आता आलेलो आहे. भारी वाटलं. आतमध्ये सूचना लिहिलेली होती म्हणून मी तुम्हाला दाखवू शकलो नाही त्या ठिकाणी, कारण सूचनांचं पालन करणं आपलं प्रथम कर्तव्य असतं. कारण मंदिरामध्ये कोणतंही मंदिर असतं ते जास्त शूट करायला दिलं जात नाही मूर्तीचं, त्यामुळे आपण नाही गेलो होतो तिकडे. आणि इथे थोडाफार आता फोटोशूट करूया. सगळेजण फोटोशूट करतायत या ठिकाणी, आपण पण फोटोशूट करूया थोडा. यांचे फोटोशूट काय अजून संपत नाहीत, प्रत्येकजण फोटो काढतोय. कारण एक माहोलच तसा असतो, प्रत्येकाला फोटो काढण्याची आवड असते. आणि कोणतंही देवस्थान असू दे, कोणतंही ठिकाण असू दे, आईच्या चरणाची इथे आपण वर्षभराने एकदा येतो, कधीतरी येतो, त्यामुळे फोटो काढणं साहजिकच आहे. तिकडे बँड वाले आहेत मस्त की, नाचायला भारी मजा येणार आहे. सगळे नाचतायत एकविराईच्या गाण्यावरती, आपण पण जाऊन आता नाचूया.
एक नंबर मित्रांनो, आजचा दिवस सफल झाला आपला. काय नाचलेलं आहे माहिती आहे, सगळंच म्हणजे एन्जॉयमेंट करायला मिळालं. आईचं दर्शन सुद्धा मिळालं आणि बँड वरती नाचायचं सुद्धा सुख मिळालं आपल्याला. कसं भारी वाटलं रे, एक नंबर. तर चला आता पुन्हा परतीचा प्रवास चालू होतोय, पुन्हा खाली उतरायचं आपल्याला. भारी आजचा म्हणजे आजची जी फिलिंग आहे, आजचे जे काय दिवस आहे ना, खरंच शब्दात नाही व्यक्त करू शकत. तुम्ही बघितलं एन्जॉयमेंट काय केलेलं आम्ही, खूप नाचलेलो सुद्धा, धमाल केलेली. आता आई माऊलीची प्रसादी घेऊन जायला लागणार आहे घरी. तर ही एक द्या, तर चिक्की घेऊन जाऊया का? ही कशी आहे? हां, तोंडाला चिक्की घेऊन जाऊया. तसे काय नॉर्मली खातो, पण इकडून आलेल्याचा फील तरी झाला पाहिजे म्हणून ही घेऊन जाऊया. त्यांचे किती आले? एक द्या. घरी इकडून काहीतरी प्रसाद घेऊन जायला लागणारच आहे. सगळेजण प्रसाद घेतोय आम्ही घरी घेऊन जाण्यासाठी. आई माऊलीचा प्रसाद घेतलेला आहे इथून खूप सारा. तर मित्रांनो, आता एकवीर आईचं दर्शन घेतलेलं आहे आणि भारी वाटतं एकदम. सगळे मित्रपरिवार सोबत आहेत आपल्या आणि आपण दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं. तर आजचा व्लॉग आपण इथेच थांबवूया. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही सुद्धा एकवीर आईच्या दर्शनाला आला आहात का किंवा येणार आहात का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.